व्यासपीठावरची सगळीच मंडळी, कारण सर्वांची नावं नाही घेत, सगळीच आमचीच मंडळी आहेत, आमच्याच परिवाराची आहेत, त्यामुळे सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी करतो आणि तुम्हाला विशेष धन्यवादसुद्धा देतो की आमच्या एका विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण कार्यक्रम तुम्हाला काही वेगळं सांगायची आता गरज नाही असं मला वाटतं, कारण जवळपास 5 ते 10 सादरीकरणं आपण सगळ्याच मान्यवरांनी या ठिकाणी बघितलेली आहेत, ऐकलेली आहेत आणि आमचा उद्देशच हा होता की मुलांना कुठेतरी व्यक्त व्हायला द्यावं आणि ही जी संकल्पना होती ती स्वर्गीय प्राध्यापक मिलिंद भोसले सरांची होती. विशेषतः मला आज खरंच जर धन्यवाद कोणाला द्यावेसे वाटत असतील तर शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी या संस्थेचे विकासभाई सावंत असतील, राणी पार्वती देवी हायस्कूलचे सगळे मेंबर्स असतील, कारण ह्या जागेमध्ये एक जादू आहे आणि ह्या जागेमध्ये जी जादू आहे ती म्हणजे ही जागा व्यक्त व्हायला शिकवते. माझ्यासारखे विद्यार्थी याच शाळेतनं याच रंगमंचावरनं शिकून पुढे गेलेत आणि तोच उद्देश पुढे ठेवून आम्ही आज ही स्पर्धा आयोजित केली. 27 नोव्हेंबर 2014 साली स्वर्गीय मिलिंद भोसले सरांनी या संस्थेची स्थापना केली होती. अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम आम्ही त्यावेळी राबवले, साहित्यिक सांस्कृतिक उपक्रमांचा पण सहभाग होता आणि आमचा मुख्य उद्देश जर कोणता होता तर विद्यार्थी वर्ग हा होता, कारण विद्यार्थी वर्गाला बालवयात जे संस्कार होतात तेच भविष्यात त्यांच्या खूप उपयोगी पडत असतात आणि त्याच उद्देशानं आम्ही तो वारसा कुठेतरी जपण्याचं काम आजच्या निमित्ताने करत आहोत. राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा देखील आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतला गेला आणि त्यातले सत्कार मूर्तीसुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहेत. हे सांगताना मला आनंद होतो आहे, भाऊंच्या रूपाने त्यातले एक सत्कार मूर्ती आज इथे उपस्थित आहेत. तर असे अनेक उपक्रम सरांबरोबर आम्ही राबवत होतो. मात्र 2018 साली सरांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर आम्ही अनेक वेळा प्रयत्न केला, अनेक वर्ष आम्ही प्रयत्न केले. या सभागृहात यावर्षी आमचं हे 3रं वर्ष आहे ज्या पद्धतीनं आम्ही कार्यक्रम राबवतो आहे. गेल्या 8 वर्षामध्ये म्हणजे 7 वर्ष आज पूर्ण होत आहेत सरांना जाऊन. या 7 वर्षात विविध कार्यक्रम घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण पहिल्यांदाच अशा पद्धतीनं एक मोठ्या स्वरूपात स्पर्धा घेतली आणि ही स्पर्धा घेताना मोठ्या वयोगटाचा किंवा वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा न घेता बालगीत स्पर्धा घ्यावी अशी एक संकल्पना मनात आली आणि त्याचं जर मेन कुठलं असेल किंवा उद्देश कोणता असेल तर आपण व्यक्त होऊया हाच आहे. कारण आजच्या जगामध्ये, आज समाजामध्ये व्यक्त होणारी मंडळी खूप कमी झाली आहेत. सोशल मीडियावर बरेच जण व्यक्त होतात, पण ते कसे व्यक्त होतात हा मुळात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यामुळे लहान वयातच ह्या मुलांना कुठेतरी व्यासपीठाचं सभाधीटपणा यावा, त्यांनी 4 लोकांसमोर येऊन बोलावं या उद्देशानं ही आम्ही स्पर्धा घेतली. या स्पर्धेमध्ये असंख्य पालकांनी आम्हाला नोंदणीसाठी संपर्क केला. मी त्या अनेक पालकांची, जवळपास 20हून अधिक पालकांना आम्हाला नकार द्यावा लागला, कारण 30 स्पर्धकांचीच मर्यादा आमच्याकडे होती. त्यामुळे त्या सगळ्या पालकांची, त्या सगळ्या विद्यार्थ्यांची मी दिलगिरी ह्या ठिकाणी व्यक्त करतो की आम्ही तुम्हाला संधी देऊ शकले नाही वेळेच्या ह्या अभावामुळे किंवा एकंदरीत सगळ्या गोष्टीमुळे, पण जे इथे पालक उपस्थित राहिले, ज्यांनी आम्हाला विनंती केली त्या सगळ्या पालकांना आम्ही सादरीकरण करायची संधी दिली आणि सहभागाचं प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी दिलं. तर अशा पद्धतीनं आम्ही आजपासनं किंवा या वर्षीपासनं एक वेगळा उपक्रम इथे राबवतो आहे. जे सरांचं कार्य होतं तेच आम्ही पुढे घेऊन जातो आहे आणि यामध्ये विशेष आनंद जर कुठला होतो आहे, आमचे विद्यार्थी समोर आहेत ज्यांनी इथे सादरीकरण केलं, ज्यांनी आपले गुण इथे दाखवले. पण आनंद ह्या गोष्टीचा आहे की गुरुवर्य व्ही नाईक सरांचा सन्मान आम्ही या निमित्ताने करतो आहे आणि आमच्या प्रतिष्ठानचे सचिव स्वर्गीय सुभानराव भोसले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचा सन्मान आम्ही इथे करतो आहे. एक म्हणजे मुलं घडताना आपण पाहतो आहे आणि व्यासपीठावर मुलं घडवणारा एक व्यक्तिमत्व म्हणजे साक्षात मुलं घडवणारा विठ्ठलच जणू अशी त्यांना उपमा द्यावी लागेल असे मान्यवर इथे उपस्थित आहेत, सत्कार मूर्ती म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे खरंच आनंद होतो आहे की हे दोन्ही कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतो आणि मला असं वाटतं की भोसले सरांना अजून वेगळी कुठली श्रद्धांजली आम्ही देऊ शकत नाही जी आज आम्ही दिलेली आहे, कारण अनेक मुलं आम्ही आज बोलणारी, व्यक्त होणारी निर्माण करू शकलो, हाच खूप मोठा आनंद आहे. आणि एवढंच बोलतो आणि माझं जे लांबलेलं प्रास्ताविक आहे ते मी थांबवतो आणि पुढची जबाबदारी घाटे हिच्याकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर ज्याप्रमाणे श्री विनायक गावस यांनी म्हटलं तसं खरंच या
व्यासपीठामध्ये जादू आहे, कारण मी ही RPD हायस्कूलची विद्यार्थिनी असल्यामुळे पुन्हा एकदा या व्यासपीठावर उभं राहून सूत्रसंचालन करण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल मी खूप आभारी आहे भोसले तळीकर प्रतिष्ठानची. आणि खरंच आज भोसले सरांच्या मार्गदर्शनाखाली इतकी मुलं तयार झाली आहेत आणि आम्ही सगळेजण या व्यासपीठावर बोलू शकतो. ज्याप्रमाणे विनायक गावस यांनी म्हटलं, तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. यानंतर आपण परीक्षकांचा सन्मान करणार आहोत. आजच्या स्पर्धेला आपल्याला 2 परीक्षक लाभले आहेत. सौ वर्षा देवण धामापूरकर मॅडम, त्याचप्रमाणे सौ उमा तिळवे मॅडम देखील यांनी देखील आजच्या स्पर्धेचं परीक्षण केलेलं आहे. वर्षा देवण धामापूरकर मॅडम यांना आपण आघाडीच्या गायिका म्हणून ओळखतो. यांना मी विनंती करते, कृपया आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे त्या संगीत विशारद आहेत, आघाडीच्या गायिका म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यांचा सन्मान आत्ता इथे केला जात आहे. अण्णा देसाई सरांना विनंती करते, आजच्या आपल्या या परीक्षक वर्षा देवण धामापूरकर मॅडम यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मान करावा. यानंतर आजच्या या स्पर्धेच्या दुसऱ्या परीक्षक उमा तिळवे मॅडम यांना देखील मी विनंती करते की आपण व्यासपीठावर यावं. MSc M.Ed पूर्ण करून त्यांनी बॅरिस्टर नाथपै B.Ed कॉलेज येथे प्राध्यापिका म्हणून सेवा बजावली. त्याचप्रमाणे त्यांचं मध्यमा पूर्णपर्यंत संगीत शिक्षण झालेलं आहे. भाऊ साळगावकर यांना मी विनंती करते, आपण आजच्या परीक्षकांचा सन्मान करावा. माननीय तिळवे मॅडम यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर थांबायचं आहे, आपण मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या या स्वर्गीय प्राध्यापक मिलिंद भोसले स्मृतिप्रित्यर्थ आजचा हा जो कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि समोर बसलेले सर्व पालक आणि सर्व बालचमू, अतिशय सुंदर आणि आगळा वेगळा असा हा आजचा कार्यक्रम झाला या ठिकाणी. आणि अगदी म्हटलं तर स्पर्धा चुरशीची झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण खरं तर जेव्हा ही स्पर्धा जाहीर करण्यात आली तेव्हा 50पेक्षाहून जास्ती अधिक स्पर्धकांनी नाव नोंदवलं. परंतु काही नियम आणि अटी लक्षात घेता ही स्पर्धेला लिमिटेशन्स ठेवण्यात आले आणि केवळ प्रथम येणाऱ्या 30 स्पर्धकांना याच्यामध्ये भाग देण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आणि खूपच सुंदर असं या मुलांनी सादरीकरण केलं. खरं तर आत्ताचं जर आपण बघितलं तर मोबाईलचं युग आणि ह्या मोबाईलच्या युगामध्ये अशा पद्धतीनं पुन्हा एकदा बालगीतं गुणगुणणं म्हणजे त्यानिमित्ताने पालकांनीसुद्धा बरीच बालगीतं चाळली असतील, ऐकली असतील, कारण थोडंसं हे कुठेतरी लुप्त होत चाललेलं आपल्याला दिसतं. आणि बालगीतांच्या निमित्ताने का होईना पालकांनीसुद्धा ती गाणी ऐकली असतील, कारण सुरुवातीला लहान असताना आपण जशी आपली आई आपल्याला अंगाई गीतं किंवा बडबड गीतं गाऊन झोपवायची तशी आता परिस्थिती उरलेली नाही. कारण
जी माता पालक जी आहे तीसुद्धा कामामध्ये व्यस्त असल्यामुळे बऱ्याचदा काय होतं की मोबाईल लावला जातो आणि त्या मोबाईलच्या तालावरती मुलाला खेळवलं जातं किंवा व्यस्त करून ठेवण्याचा प्रयत्न असतो. पण ह्या अशा पद्धतीच्या स्पर्धेमुळे पुन्हा एकदा ह्या सर्व बालगीतांची उजळणी झाली आणि खूप सुंदर अशी ही संकल्पना आणि या संपूर्ण संकल्पनेचं आयोजन करणारे भोसले कुटुंबीय आणि खास करून आमचा नीरज भोसले याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि सर्वच विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने सहभाग घेतला, कारण सर्वांचंच पाठांतर इतकं उत्तम होतं आणि या वयात इथे व्यासपीठावर येऊन सर्वांच्या समोर सादरीकरण करणं, संपूर्ण ती कविता किंवा ते गाणं म्हणणं, त्याचबरोबर हावभावासहित सभाधीटपणा ह्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्याच मुलांमध्ये दिसून आल्या. अगदी काहींनी छान ताना वगैरे घेतसुद्धा सादरीकरण केलं, त्यामुळे सर्वांचं खूप कौतुक. आणि ही स्पर्धा असल्यामुळे थोडंसं वर खाली असतंच, त्यामुळे ज्यांना इथे यश मिळालेलं नाही आहे त्यांनी नाउमेद व्हायचं नाही आहे, पुन्हा प्रयत्न करायचा आहे, पुन्हा एकदा त्याच्यासाठी मेहनत घ्यायची आहे. आणि सर्व स्पर्धकांचे एकदा मी खूप खूप कौतुक करते आणि आयोजकांनी या ठिकाणी मला परीक्षक म्हणून संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर वर्षा देवण मॅडम यांना विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार. मी जास्त वेळ बोलणार नाही आहे. या स्पर्धेचं मला परीक्षक म्हणून जेव्हा मला नीरजचा फोन आला तेव्हा मला नाही म्हणता आलं नाही. का तर ही स्पर्धा ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ होत आहे ते माझे अत्यंत लाडके शिक्षक आहेत, ते म्हणजे प्राध्यापक मिलिंद भोसले सर आम्हाला मराठी शिकवायचे आणि त्यांचं शिकवणं मला खूप आवडायचं. त्यामुळे मला नाही म्हणता आलं नाही. आणि स्पर्धेला काय निकष ठेवायचे, कशी स्पर्धा घ्यायची, या सगळ्या ह्याच्यात आमची दोघांची चर्चा होत होती. याचाही मला खूप अभिमान वाटतो. आणि खूप छान स्पर्धा इथं संपन्न झाली. सगळ्याच मुलांनी खूप छान सादरीकरणं केली. आम्हाला रिझल्ट लावताना विचार करावा लागत होता. एक वेळ मोठ्यांची स्पर्धा बरी, पण ही स्पर्धा आम्हाला रिझल्ट लावताना फार डोकं लावावं लागलं असं म्हणावं लागेल, कारण प्रत्येक मूल हे आपापल्या परीनं छानच सादरीकरण करत होतं. या वयात आम्ही लहान असताना कदाचित एवढा सभाधीटपणा आमच्यामध्ये नव्हता, पण जसजशा पिढ्या पुढे जात आहेत तसतसं मुलांमध्ये खूप चांगले गुण आहेत, जे पालकांमुळे त्याला प्रोत्साहन मिळते असं मी म्हणेन. सगळ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान सादरीकरण केलं आणि थोडंफार मार्कांमध्ये कमी जास्तपणा झाल्यामुळे नंबर ते येतात, पण इथं येऊन सादरीकरण करता आलं यातच ते जिंकलेले आहेत असं मला वाटतं. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांनी इथे सादरीकरणं केली त्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमात सत्कारमूर्ती डॉक्टर VB नाईक सर यांचा आपण स्वर्गीय सुभानराव दत्ताजीराव भोसले स्मृती शैक्षणिक सेवा सन्मानाने VB नाईक सरांना सन्मानित करणार आहोत. मी विनंती करते भाऊ साळगावकर सर आणि अण्णा देसाई सर यांना की आपण VB नाईक सरांना शाल श्रीफळ देऊन हा सन्मान करायचा आहे. VB नाईक सरांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज देश विदेशात विविध पदांवर त्यांची सेवा बजावत आहेत. सरांच्या खास विनोदी आणि मिश्किल शैलीमुळे इंग्रजीची भीती अगदी नाहीशी होते आणि त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्याची दखल देऊन सन्मानित करताना भोसले तळीकर प्रतिष्ठानला विशेष आनंद होत आहे. आपलं तळीकर प्रतिष्ठानकडून मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर VB नाईक सरांना विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं. हॅलो. तब्येतीच्या तक्रार माझी गेल्या वर्षभर प्रकृती ठीक नसल्यामुळे आणि
अशक्तपणा जास्त असल्यामुळे आज मिलिंद भोसले सरांचा हा जो स्मृतिदिन आहे हा या ठिकाणी साजरा होतो आहे, तेव्हा मला या कार्यक्रमाला येणं भागत होतं. मी येतो असं त्यांना पॉझिटिव्हली सांगितलं होतं. अगदी पहिल्या दिवसापासून या शाळेत आल्यापासून मिलिंद भोसले माझे मित्र बनले. कुठेतरी असं मी वाचलं होतं की शाळा सुटल्यानंतर सगळे शिक्षक आणि विद्यार्थी तेव्हा निघून गेलेले असतात आपल्या घरी. अशावेळी मैदानावर, शाळेच्या मैदानावर ज्याचे पाय घुटमळत असतात आणि ज्याच्या सभोवती विद्यार्थ्यांचा गराडा असतो, तोच खरा शिक्षक. आणि असेच आमचे मिलिंद भोसले सर होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अगदी जवळून मी त्यांचं कार्य पाहिलेलं आहे. मी मुख्याध्यापक असताना माझ्या हाताखाली त्यांनी काम केलं आहे. कधीही कुठच्या कामाला ते नाही म्हणाले नाहीत, परंतु समाजसेवा हा त्यांचा एक आवडता गुण होता. शाळेच्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणात काही कोणतीही कमतरता पडू नये, उणीव भासू नये म्हणून त्यांनी जे कार्यक्रम राबवले, स्वतःच्या खिशातून त्यांनी पैसा खर्च केला. विद्यार्थ्यांना ST ते पास दिले. HSC परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी फॉर्म फी दिली, गणवेश दिले. आपल्याबरोबर घेऊन मित्रासारखं त्यांच्यासाठी वागण्याचं काम त्यांनी केलं. मी शिक्षक आहे हे विसरून हे विद्यार्थी आणि मी मित्रच आहोत अशा प्रकारची भावना ठेवून एक हे विद्यार्थी माझा ध्यास आहेत, माझा श्वास आहेत अशा भावनेतून सरांनी काम केलेलं होतं. हे जवळून मी पाहिलं आहे. अशा या एका आदर्श शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या, संस्थेमध्ये काम करणाऱ्या मिलिंद भोसलेंना मी आज आदरांजली वाहतो. भोसले जळीकर कुटुंबियांना माझी एक विनंती आहे की अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी साजरा करतायात, आयोजित करतात, खूप चांगली गोष्ट आहे. आज सरांचा आत्मासुद्धा या ठिकाणी कुठेतरी एखाद्या भागामध्ये उपस्थित असेलही, सांगता येणार नाही. पण त्यांची कायमची आठवण या शाळेमध्ये राहावी म्हणून संस्थेकडे त्यांनी शक्यतो कायमस्वरूपी ठेव म्हणून थोडा निधी जर ठेवला आणि मराठी विषयामध्ये HSC परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला त्याच्या व्याजातून बक्षीस देण्याची जर व्यवस्था केली तर खूप बरं होईल असं मला वाटतं. माझी ती विनंती राहील. आज आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहिलात. ज्या पालकाने आपल्या मुलांना हे व्यासपीठ जे मिळतं आहे ते मिळवून देऊन आयोजकांनी त्यांच्यासाठी जे श्रम घेतले आणि एक सुंदर बहारदार कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला. या ठिकाणी जे स्वागतगीत झालं ते या शाळेत अगदी मी शाळेत आल्यापासून शिक्षक म्हणून अगदी निवृत्त होईपर्यंत अनेक वेळा ऐकलेलं आहे, परंतु नीरज तिथे तबला वाजवताना मी बघितलेला नव्हता. आज मला ती संधी अगदी जवळून पाहण्याची संधी लाभली आणि उत्कृष्ट वातावरण संगीताचं, कारण मी संगीतवेडा आहे, एक उत्कृष्ट वातावरण संगीताचं या ठिकाणी निर्माण झालं.
मी भावूक झालो. आजच्या या दिवशी सरांच्या आठवणींना आपण उजाळा देऊया. आणि आपण या ठिकाणी मला बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिलीत, माझा सन्मान केलात, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद सर. यानंतर आपल्या अभिनयाने अनेक संगीत नाटकांमध्ये त्याचप्रमाणे सामाजिक नाटकांमध्ये उत्तमोत्तम अभिनय करून भूमिका गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी वसंत उर्फ भाऊ सळगावकर आज आपल्यात उपस्थित आहेत आणि मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आधी प्रथमतः सगळ्या छोट्या छोट्या मुलांचं कौतुक करावं, तेवढं थोडंच आहे. खरोखरच त्यांची ती बालगीतं ऐकून आम्हाला आमचं लहानपण आठवलं. आम्ही त्यांच्या एवढे लहान होतो एवढंसुद्धा आम्हाला ते गाणं म्हणता येईल की नाही शंकाच होती. कारण ते गाणं म्हणताना आम्ही आईच्या बाजूला अजून लपून बसायचे, खूप भीती वाटायची. पण आज त्या मुलांनी जी गाणी म्हटली त्या गाण्यातून ते डोळे बिळे जे काय म्हणत होते, कोण मोर म्हणत होतं, कोण मोड म्हणत होतं, पण ती कौतुकास्कर वाटत होती की खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. हा झाला लहान मुलांचा विषय. आज जो इथं कार्यक्रम यांनी केला त्याबद्दल यांचे सगळ्यांचे मी धन्यवाद देतो, कौतुक करतो. आणि मला इथे यांनी बोलवलं, वास्तविक असं बोलवायची गरज हे आपलंच आहे, सगळ्यांचं यायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे या सरांच्या हस्ते, मिलिंद सरांच्या हस्ते मला पुरस्कारही दिला होता, त्याबद्दल ती आठवण ठेवून तरी मी नक्की इथं आलो असतो. तुम्हा सगळ्यांचं मी कौतुक करतो, छोट्या मुलांचं खूप खूप कौतुक. असं प्रेम, असेच कार्यक्रम दरवर्षी घडावेत अशी आमची इच्छा आहे, ते तुम्ही कराल अशी खात्री आहे. नमस्कार. धन्यवाद सर. इतक्या मोठ्या ज्येष्ठ रंगकर्मीकडून या सगळ्या चिमुकल्यांना कौतुकाची थाप मिळणं ही सगळ्यांसाठीच भाग्याची गोष्ट आहे. यानंतर हनुमंत उर्फ अण्णा देसाई सर यांना मी विनंती करते आपण 2 शब्द बोलावे. सर्वांना नमस्कार. आणि भोसले कुटुंबियांना विशेषतः नमस्कार. आपण सगळे पालक बराच वेळ तांबलेले आहात, मुलं चुळबुळ करत आहेत. मला काही जास्त बोलायचं नाही, 2च गोष्टी सांगणार आहे मी. एक, प्रतिष्ठानासंबंधी. प्रतिष्ठान काही तांत्रिक कारणामुळं बंद होतं. ते ऊर्जित अवस्थेला आणण्याचा जो भोसल्यांच्या 3ऱ्या पिढीनं प्रयत्न केला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे. आणि कारण या प्रतिष्ठान स्थापन करण्यापाठीमागची जी भूमिका होती ती आता आज तुम्ही सगळ्यांनी आपण बघितली. भोसले सरांना 100% वाटायचं की मुलांनी व्यक्त व्हायला पाहिजे, मुलांनी व्यक्त व्हायला पाहिजे आणि मुलं व्यक्त व्हायला शिकली पाहिजेत. या कार्यक्रमासोबत आपण जो व्ही नाईक सरांचा सत्कार करता आहात, ही अशा 2 गोष्टी आहेत की आपण आज सरस्वतीच्या मंदिरामध्ये सरस्वतीच्या दरबारातल्या मोठ्या मानकऱ्यांचा सत्कार करता. आणि खरं सांगायचं तर मला का बोलवलं मला अजून कळत नाही, कारण सरस्वतीच्या मंदिराशी माझा तसा संबंध फार कमी आहे. मी कामगार पुढारी म्हणून काम करत होतो, मुर्दाबाद जिंदाबाद एवढंच मला येत होतं. पण आज मी भावूक झालो. सरांचं वैशिष्ट्य मुलांना माहिती आहे, आता विद्यार्थिनींनी सांगितलं. पण एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळी ट्रान्झिशनल IT सुरू झालं ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यात आणि नोकऱ्यांचा प्रसंग यायला लागला, त्यावेळी बरीचशी मुलं आपली खेडेगावातली रिजेक्ट व्हायची. फक्त व्ही नायकांच्याकडे इंग्रजी शिकलेला मुलगा एकही रिजेक्ट झालेला नाही इंटरव्ह्यूत. आणि हे माझी 2 मुलं त्यांच्याकडे शिकली आणि हे अत्यंत मोठं यश आहे. आणि तितकंच मोठं यश हे मिलिंद भोसल्यांच्या संकल्पनेला आहे की बाल मुलांना व्यासपीठ मिळालं पाहिजे. व्यासपीठ नाही आणि व्यासपीठ मिळणं आणि इंटरव्ह्यूला सामुदायिक ह्याच्यात पास होणं ही दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तेव्हा 2 माणसं जी आपल्याला मोठी मिळाली, दुर्दैवानं मिलिंद भोसले आपल्याला नाहीत आहेत, पण त्यांची स्मृती जागृत ठेवणारी ही 3री पिढी, मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. पण त्यांनी हा प्रयत्न चालू ठेवावा, थांबूच नये, कारण गरज आहे. भाऊनी सांगितल्याप्रमाणे मी 5वीमध्ये बालगीत स्पर्धेत, कविता ह्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. मी उभा राहिलो, पाय कापायला लागले आणि मी परत आलो आणि सरांच्या शेजारी बसलो. त्यावेळी देशपांडे म्हणून सर होते, ते म्हणजे असू दे, आता पाय कापतील, पुढच्या केपेला हळूहळू 2 ओळी म्हणतील. त्यावेळीची परिस्थिती
वेगळी होती. आता सामाजिक परिस्थिती अशी आहे की मुलांना व्यक्त होताच आलं पाहिजे. जी व्यक्त होणार नाही ती मागं राहतील. आणि भोसले प्रतिष्ठाननं हा जो उपक्रम मुलांच्यावर संस्कार करण्याचा हा फार मोठा आहे. कारण सध्या आपल्याला कल्पना नसेल, युनायटेड नेशन्सनं या मुलांना संस्कारित करा तरच पुढे वृद्धांची काळजी घेतली जाईल. मी ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये काम करतो, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक जर सुखरूप व्हायचे झाले तर ह्या मुलांच्यावर संस्कार चांगले घडत आहेत. तुमची मुलं अत्यंत उत्तम रीतीनं गायली, त्यांचे पण आम्ही माझ्या वैयक्तिक मी त्यांचं कौतुक करतो, प्रतिष्ठानच्या वतीनं पण त्यांचं कौतुक करतो. आणि आपण इतका वेळ थांबलात, मी आता जास्त काही बोलत नाही. खरोखर मला खूपच बोलायचं होतं, कारण ह्या स्तुत्य उपक्रम आहे. हा उपक्रम चालू ठेवावा अशी जी सरांनी सूचना केली ती भोसले प्रतिष्ठानच्या वतीनं पाळतील. मी पण त्यांच्याशी नात्यानं संलग्न आहे. मी पण त्यांना प्रॉमिस करतो की मराठीमध्ये पहिला येणारा जो विद्यार्थी असेल त्याला बक्षीस आम्ही पुढच्या वर्षापासून सुरू करू. आणि तसा आम्ही प्रयत्न करू, 100% सुरू करू असं मी भोसलेंच्या प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांची संमती न घेता मी डिक्लेअर करतो की आम्ही नक्की देऊ. पहिला रक्कम आता सांगत नाही, ती त्यावेळी ठरवू. धन्यवाद. मला बोलवलं, परत एकदा सन्मान केला आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीचा सन्मान करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल पुनश्च धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आपल्या सर्वांना उत्सुकता असलेला निकाल इथे जाहीर केला जाणार आहे आणि त्यातलं पहिलं खास बक्षीस आहे उत्तम सादरीकरणासाठी कुमार नंदन कल्पेश कुमठेकर याने व्यासपीठावर यायचं आहे. कुमार नंदन कल्पेश कुमठेकर. मी विनंती करते ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडीचे सल्लागार हनुमंत उर्फ अण्णा देसाई सरांनी याचं कौतुक करायचं आहे. आणि निकाल जाहीर करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांसाठी एक सूचना आहे. ज्या स्पर्धकांना बक्षीस मिळालेलं आहे त्या सर्व स्पर्धकांनी कार्यक्रम संपल्यानंतर ग्रुप फोटोसाठी इथे थांबायचं आहे. सादरीकरण आणि सर्व स्पर्धकांनी इथे थांबायचं आहे. त्यानंतर उत्तेजनार्थ द्वितीय बक्षीस प्राप्त स्पर्धक आहे कुमार अर्णव अभिजित राऊळ. याचा क्रमांक होता 1. स्पर्धक क्रमांक 1 याने उत्तेजनार्थ द्वितीय बक्षीस प्राप्त केलेलं आहे. त्याच्या पालकांनीही व्यासपीठावर यायला हरकत नाही. मी विनंती करते भाऊ साळगावकर यांनी त्याला बक्षीस द्यायचं आहे. अभिनंदन. यानंतर उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक विजेती आहे कुमारी दीक्षा पराग टिळवे. कुमारी दीक्षा पराग टिळवे हिला बक्षीस देण्याची विनंती करते गुरुवर्य व्ही बी नाईक सर यांना. खूप खूप अभिनंदन. यानंतर तृतीय पारितोषिक विजेता आहे कुमार प्रत्युष समीर जाधव याने व्यासपीठावर यायचं आहे. मी विनंती करते भाऊ साळगावकर सर यांना की आपण त्याला प्रमाणपत्र द्यावं. यानंतर द्वितीय पारितोषिक विजेती आहे कुमारी स्वराली विश्वेश पांगम. मी विनंती करते ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार अण्णा देसाई सरांनी तिचं कौतुक करायचं आहे.
आणि यानंतर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे कुमार रुद्र विश्वास शिंदे. रुद्र शिंदे याने व्यासपीठावर यायचं आहे. माजी प्राचार्य व VB नाईक सर आजचे आपले सत्कार मूर्ती यांना मी विनंती करते की रुद्रला आपण बक्षीस द्यावं. सर्व स्पर्धकांना विनंती आहे त्यांच्या पालकांना की कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आपण थांबायचं आहे. यानंतर नीरज भोसले यांना आभार प्रदर्शन करण्याची मी विनंती करते. त्याआधी मी 2 शब्द बोलू इच्छिते. खरं तर मी RPD हायस्कूलची विद्यार्थिनी आहे आणि आज मला भोसले तळीकर प्रतिष्ठान, नीरज भोसले आणि कात्रे सर या सगळ्यांचे मी आभार मानू इच्छिते की याच व्यासपीठावर पुन्हा एकदा उभं राहून सूत्रसंचालन करण्याची मला संधी दिली आणि आपल्या सगळ्यांचेही आभार. आपण मला सूत्रसंचालन करताना सांभाळून घेतलं. यानंतर विनंती करते नीरज भोसले याने आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद गौरवी. मी आभार मानण्यापूर्वी सगळ्यांचे एक गौरवीचा एक सन्मान व्हावा, जिने आज पूर्ण सकाळपासून दुपारी 3 वाजल्यापासून पूर्ण कार्यक्रमाची सूत्र हाताळली आणि आम्हाला तिचं भरपूर सहकार्य मिळालं. मी VB नाईक सरांना विनंती करतो, त्यांचीच विद्यार्थिनी आहे, तिचा सन्मान त्यांनी करावा. आज जिल्ह्यात एक उत्तम निवेदिका तयार होते आहे आणि आज आपण व्यक्त होऊया ह्या संकल्पनेअंतर्गतच की असे नवनवीन आमच्यासारखे कलाकार आहेत, ते सगळ्यांना पुढे येऊ देत मुलांबरोबर. त्यामुळे तिला निवेदन करायला देणं हे विनायकची सुद्धा इच्छा होती. त्यामुळे एक मुद्दाम तिला इथे आमंत्रित करण्यात आलं. त्यानंतर इथे आम्हाला छायाचित्र काढणारे आमचे मित्र सर्वेश राऊळ यांना देखील मी सोमा सावंत काकांना विनंती करतो की त्यांनी सर्वेशला पुष्प देऊन सन्मान करावा. आणि अक्षय धोरी दोघांनी या, आपल्याकडे वेळ कमी आहे. ये पुढे. धन्यवाद. आता आभार इथे सगळेजण आपलेच आहेत. आभार कोणाचे मानायचे, काय मानायचे हाच प्रश्न आहे. पण आजच्या या प्रतिष्ठानच्या भोसले तळीकर प्रतिष्ठानच्या बालगीत गायन स्पर्धेमध्ये सर्व आधी स्पर्धकांनी पालकांनी इथे येऊन आमची स्पर्धा यशस्वी केलीत. आम्हाला वाटलेलं त्यापेक्षा स्पर्धेला एक वेगळी उंची प्राप्त झाली. त्यामुळे आधी मी सर्वप्रथम पालकांचे आणि त्यांच्या मुलांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे आभार मानतो. त्याचबरोबर मला 1-2 मिनटं बोलायचं होतं. आत्ता अण्णा देसाई किंवा आमच्या भाऊ साळगावकरांनी इथे म्हटलं, इथे आम्हाला निमंत्रित का केलं. इकडे ज्या व्यक्तीचा सन्मान करायची इच्छा होती ती व्यक्ती आमच्या वडिलांच्या किंवा आमच्या काकांच्या, आमच्या सगळ्या कुटुंबियांच्या अगदी हृदयातला एक कोपरा आहे. तर त्या माणसाचा सत्कार कोणाच्या हस्ते करायचा आमचा इतका विचार चाललेला की एकतर VB नाईक सरांचा सन्मान प्रतिष्ठानचा सध्या अध्यक्ष सचिव कोणी नसताना आम्ही करणं हेच कितपत योग्य आहे. पण एक बाबांची इच्छा होती त्यावेळी की बाबांची होती, काकांची इच्छा होती की VB नाईक सर हे आपले जवळचे मेंबर आहेत, त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून त्यांचा सन्मान करायचा होता. त्यामुळे त्याच तोडीची व्यक्ती आम्हाला मिळायला हवी होती. म्हणून आम्ही या दोघांचाही विचार केला. आम्ही घरच्यांशी बोललो, विनायकशी आमची भरपूर चर्चा झाली. त्यामुळे ते एक सांगायचं होतं मला, म्हणून मी ते नमूद करतो. त्यानंतर विद्यार्थी पालकांचे आभार इथे मानलेलेच आहेच. त्यानंतर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले डॉक्टर दिनेश नागवेकर, त्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्व सदस्य, त्यांचे आभार मानतो. तसेच बक्षीस वितरणावर आता उपस्थित असलेले सर्व मान्यवर, भाऊ साळगावकर असतील, अण्णा देसाई असतील, आमचे आदरणीय गुरुवारी VB नाईक सर असतील, पटेकर सर असतील, अरुण मेस्त्री सर असतील, सर्वांचे मी आभार मानतो. त्याच्यानंतर
आम्हाला नेहमीही मोलाचं सहकार्य करणारे आमचे सोमा सावंत काका असतील आणि खानोलकर काका असतील. कुठलीही गोष्ट करायची, अगदी खानोलकर काका मला फोन करून सांगतात, हे असं आहे, बघ तुला करायला इच्छा असेल तर करू. त्याने अजून खूप गोष्टी आम्हाला सांगितल्यात, पण आम्हाला ते शक्य होत नाही आहेत करायला. त्यामुळे त्यांचेही आभार. त्यांचे बाकीचे आमचे सगळे प्रतिष्ठानचेच मेंबर आहेत. विनायकचे आभार मानायचे नाही आहेत मला, पण खरंच त्याचे काय म्हणून आभार मानू, त्याच्यामुळे हे सगळं घडतं आहे. म्हणजे आम्ही करू शकतो, आम्हाला माहिती आहे, पण पुढे चल करणारा म्हणून म्हणजे बाबांनीच एक ठेवलेला दूत आहे तो आमच्यासाठी, की तू चल, आम्ही आहोत पुढे. त्यामुळे तो आमचाच आहे, मला त्याचे आभार मानायचे नाहीत, पण मी त्याच्या ऋणात कायम राहू इच्छितो. त्याच्यानंतर आमचे सगळे पत्रकार बंधू ज्यांनी या स्पर्धेला आणि या कार्यक्रमाला प्रसिद्धी दिली, त्याच्यानंतर सर्वेश, आमचे अक्षय धुरी, सर्वांचे आभार मानलेच. आणि सर्वात महत्त्वाचे आभार म्हणजे आमचे परीक्षक ठरवताना सुद्धा आमची तारांबळ उडालेली, परीक्षण कोणाकडे द्यायचं. त्यामुळे म्हटलं, दोन्ही शिक्षिका आहेत, प्राध्यापिका आहेत, दोघांनाही गाण्याचं अंग आहे, गाणे विशारद आहेत, मध्यमपूर्ण आहेत. त्यामुळे त्या अतिशय दोघेही उत्तम गायिका आहेत, कोणाला इथे माहिती नसतील तर. त्यामुळे वर्षा देवणकर बऱ्याच जणांना माहिती आहेत. उमा तिळवे मॅडमसुद्धा निलेश मिस्ते सरांकडे उत्तम असं गायनाचं शिक्षण घेतात. त्यामुळे त्या दोघांचे मी आभार मानतो इथे उपस्थित राहिल्याबद्दल. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.